प्रियंका गोरड मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते। पत्रकार किंवा टीव्हीसाठी निवेदक होण्याची उत्सुकता माध्यमांचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला वाटते। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे टीव्हीत दिसणारी आपली छबी आणि वृत्तपत्रामध्ये किंवा नियतकालिकात मिळणारी बायलाईन याचं अप्रूप असतं, सर्वांनाच असतं ते। पण टीव्ही आणि नियतकालिकांचं मर्यादित व्यासपीठ प्रत्येकालाच सामावून घेऊ शकत नाही आणि ही वस्तुस्थिती देखील आहे। पण म्हणून या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी ही मर्यादित आहे का? तर याचं उत्तर निश्चितच नाही असं आहे। याचं कारण म्हणजे मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेणाऱ्यांसाठी नियतकालिकं टीव्ही इतकंच मर्यादित असं संधी नाहीयेत। या दोन्ही क्षेत्रांशिवाय जनसंपर्क, रेडिओ, जाहिराती अशा मोठ्या संधी उपलब्ध आहेत आणि हेच अधोरेखित करण्यासाठी आज आपण माध्यम क्षेत्रातल्या संधींवरती सविस्तर खरं तर चर्चा करणार आहोत आणि यासाठी संवाद क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दिग्गजांना आपण आमंत्रित देखील केलेलं आहे। परळहून मुंबई विद्यापीठाच्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुंदर राजदीप आपल्या सोबत असणार आहेत। त्याचप्रमाणे बेलापूर स्टुडिओतून महापरिषदेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर मिलिंद आवताडे देखील आपल्या सोबत असणार आहेत। पुण्यातून पुणे विद्यापीठाच्या मास कॉम डिपार्टमेंटचे प्रमुख प्राध्यापक संजय तांबट या चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत। त्याशिवाय औरंगाबादमधून माध्यमांच्या बदलत्या प्रवासावरती पीएचडी केलेले प्राध्यापक डॉक्टर गनी पटेल आणि वर्तमानपत्राच्या बदलत्या कार्य आणि भूमिकेवरती पीएचडी केलेले प्राध्यापक डॉक्टर सुहास पाठक हे नांदेडवरून खरं तर या चर्चेमध्ये असणार आहेत। चर्चेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकाचंच मी स्वागत करते। सुरुवातीला मात्र मी परळमध्ये जाते। डॉक्टर सुंदर राजदीप आपल्या सोबत परळमधून आहेत। सर, खरं तर विद्यार्थी मास मीडियाला, मास कम्युनिकेशनला खरं तर ॲडमिशन घेत असतात, जर्नलिझमकडे वळत असतात। मात्र हे ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांचा कल नेमका कसा असतो? सुंदर सर। नक्कीच काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मी पुण्यामध्ये जाते। संजय तांबट सर आपल्या सोबत आहेत। संजय सर, खरं तर हाच प्रश्न मी तुम्हाला विचारते की विद्यार्थी आजकाल मास कम्युनिकेशनला मोठ्या प्रमाणावरती ॲडमिशन घेताना दिसत असतात। एक क्षेत्र, एक करिअरचं क्षेत्र म्हणून मास कम्युनिकेशन निवडतात। बीएमएम कडे विद्यार्थी 12वी नंतर ॲडमिशन घेत असतात। मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचा कल नेमका कसा असतो? मास कम्युनिकेशन आणि मीडियाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आहे। याची कारणं आपल्याला नक्की सांगता येतील की आता आपण मराठी दूरचित्र वाहिनीवर बोलतो आहोत। अशा प्रादेशिक भाषांमधल्या वृत्तवाहिन्या या देशभरामध्ये जागतिकीकरणाच्या काळामध्ये वाढलेल्या आहेत आणि आधी तुम्ही ज्याचा उल्लेख केला ते म्हणजे वृत्तपत्र, म्हणजे मुद्रित माध्यम। मुद्रित माध्यमांमध्ये सुद्धा संधी आहे आणि माध्यमांशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा वाढत्या प्रमाणावर संधी ही आपल्याला निश्चितपणाने आहे। त्यामुळे या क्षेत्राकडे यावं आणि याच्यात आपलं चांगलं करिअर करावं अशी इच्छा ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नक्की असते। आणि दुसरा त्याच्यातला एक जो भाग आहे की त्याच्यातला ग्लॅमर हा एक भाग आहे की टीव्हीच्या पडद्यावर चमकणं किंवा रेडिओवर आरजे म्हणून आपल्याला अनेक लोकांपर्यंत पोहोचता येणं, ही जशी ताकद आहे तशीच या माध्यमांच्या मार्फत आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येतं अशी इच्छा ही या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नक्की असते। त्यामुळे त्या दृष्टीने माध्यम क्षेत्रातल्या करिअरकडे आपण पाहावं असं मला वाटतं। आणि मगाशी आपल्या बोलण्यामध्ये जो एक उल्लेख राहिला की तो नव्या माध्यमांचा किंवा समाज माध्यमांचा आहे आणि या क्षेत्रातलं करिअर सुद्धा हे निश्चितपणाने वाढतंय, विस्तारतंय। हे आपण बदलत्या माध्यमांच्या परिघामध्ये निश्चितपणाने लक्षात घेतलं पाहिजे। नक्कीच खरं आहे। खरं जर माध्यमांचं स्वरूप आहे ते बदलतं आहे आणि माध्यम खरं म्हणजे अनेक संधी या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे। करिअर म्हणून हे विद्यार्थी करिअर निवडत असतात। मात्र त्यावेळेला अनेक प्रश्न खरं तर मनात असतात। मी सुहास पाठक, डॉक्टर सुहास पाठक यांना विचारते की सर, यावेळेला विद्यार्थी जेव्हा मीडिया हे एक करिअर म्हणून निवडतात किंवा मीडियामध्ये आपल्याला करिअर करायचंय असा विचार करून जेव्हा ते मीडियामध्ये येत असतात, मास कम्युनिकेशनला ॲडमिशन घेत असतात, त्यावेळेला त्यांचा कल नेमका कसा असतो? त्यामध्ये देखील दोन खरं म्हणजे घटक आहेत की ॲडव्हर्टाइजमेंट वेगळं आहे आणि जर्नलिझम, या दोन खरं म्हणजे ऑप्शन्स विद्यार्थ्यांसमोर असतात। त्यावेळेला विद्यार्थ्यांचा कल नेमका कसा असतो?
आता मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत येतात आणि निश्चितपणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्यांचा जास्तीचा जोर असतो की ग्रामीण भागातले जे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर कसे मिळेल पत्रकारितेमधनं. क्रमांक 2चा भाग आहे की त्या विद्यार्थ्याची आवड कशामध्ये आहे. त्याला खेळाबद्दल आवड आहे का, राजकारणाबद्दल आवड आहे का, चित्रपटाबद्दल आवड आहे का, आणि मुळामध्ये तो वाचतो किती, त्यानंतर तो लिहितो किती, आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे तो कार्यक्रम पाहतो, आणि याच्यावरनं मग त्याचा कल आम्ही सांगू शकतो की हा मुलगा या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू शकतो. महत्वाचं असं आहे की तुम्ही बोलत असताना, ऐकत असताना तुमच्या आवडीचे जे विषय आहेत त्याच्यावरती भर देणं सगळ्यात महत्वाचं. जाहिरातीबद्दल जर तुमची आवड असेल तर जाहिरातीचे सुद्धा विविध प्रकारचे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजर व्हायचं आहे, आर्टिस्ट व्हायचं आहे, कॉपी रायटर व्हायचं आहे. म्हणजे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्या अंगामध्ये ज्या 64 कला आहेत, तर ह्या 64 कलामधल्या शिक्षक या नात्यानं आम्हाला त्या मुलामधल्या किंवा मुलीमधल्या कला बाहेर काढाव्या लागतात आणि मग त्याचं करिअर त्या अर्थानं सुरू होतं. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याची आवड आणि निवड, त्याच्यामुळे त्याचा स्कोप जो आहे बऱ्यापैकी आपल्याला मिळतो. आता तुमचं मराठी वाचन किती आहे, इंग्रजी वाचन किती आहे, हिंदी वाचन किती आहे, त्याचबरोबर तुमची संस्कृती कशी आहे, संस्कृतीची सुद्धा नाळ महत्वाची आहे. एखादा कीर्तनकार असेल, भजन करणारा असेल तर त्याला प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान काय पाहिजे तेही महत्वाचं आहे. आणि पत्रकारितेमध्ये कुठल्याच विषयाचं बंधन नाहीये. युद्ध झालं की त्या विद्यार्थ्याला हे माहिती पाहिजे की युद्ध होतं म्हणजे नेमकं काय होतं, क्षेपणास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, ॲब्रिव्हेशन्स म्हणजे काय आहे. प्रामुख्यानं बार्क नावाची संस्था आहे. त्या विद्यार्थ्याला, तो जर विज्ञानाचा विद्यार्थी असेल तर तो निश्चितपणे सांगेल की हे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे. म्हणजे प्राथमिक ह्या ज्या गोष्टी आहेत तो कुठल्या क्षेत्रामधला आहे. कारण पत्रकारितेमध्ये येणारा विद्यार्थी हा कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी कुठल्या क्षेत्रामधला विद्यार्थी या ठिकाणी येतो आणि मग तो त्याच्या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितो. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जितका जास्तीत जास्त तुमच्या विषयाचा अभ्यास कराल तेवढाच तुम्हाला त्याचा स्कोप तुम्हाला मिळणार आहे. आणि मी म्हणालो की विषयाचं कुठलंच बंधन नाहीये. तुम्ही ज्या विषयामध्ये करिअर करू इच्छिता त्यामध्ये करिअर तुमचं होणार. आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमचा विकास, गुणात्मक विकास कसा करता येईल, वैचारिक विकास कसा करता येईल, तुमचे स्वतःचे मत कसे निर्माण करता येतील त्यावरती आमचा जास्तीत जास्त हा भर असतो. विद्यार्थिनीच्या आवडी वेगळ्या असतात. त्यांना फॅशनबद्दल इंटरेस्ट असतो, संगीताबद्दल त्यांचा इंटरेस्ट असतो, वैद्यकीय क्षेत्राबद्दलचा त्यांचा इंटरेस्ट असतो. तर मग त्या क्षेत्रामधलं परिपूर्ण ज्ञान, त्या क्षेत्रामध्ये असलेल्या बेसिक कन्सेप्ट आम्हाला त्यावेळेला परिपूर्ण कराव्या लागतात आणि निश्चितपणे मग त्याचं करिअर त्या अर्थानं होतं. जर तुमचं वाचन नसेल, तुम्ही काही लिहिलेलं नसेल, तुम्ही काही पाहत नसाल तर निश्चितपणे तुम्हाला तुमची प्रतिक्रिया ही देता येत नाही. आणि प्रतिक्रिया देण्यासाठी काहीतरी आपल्या पाठीशी पाहिजे ना. खरंय. जेवढा अभ्यास कराल तेवढं चांगलं तुमच्याशी आहे. नक्कीच. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे, पाठक सरांनी सांगितल्याप्रमाणे एक बेसिक नॉलेज असतं ते महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला कशामध्ये आवड आहे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कला क्षेत्रामध्ये आवड असते, एखाद्या एंटरटेनमेंटमध्ये आवड असते, एखाद्याला क्रीडामध्ये आवड असते. या विषयीचा प्रश्न देखील माझ्या मनात पडलेला आहे आणि तो मी विचारणारच आहे. मात्र कार्यक्रमामध्ये आपल्याला पहिला फोन आलेला आहे आनंद निकम यांचा. आनंद, काय प्रश्न आहे तुमचा? आनंद, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा मॅडम, आनंद निकम बोलतो वायजापूरवरून मी. हा, माझा प्रश्न असा आहे की मी पण एमएमसी केले विद्यापीठामध्ये. बोला. हॅलो. हा, बोला. आणि मी ग्रामीण भागामध्ये काम करतो. ग्रामीण भागामध्ये तुम्ही काय तर शिक्षण ग्रामीण घेतलेलं आहे? भागामध्ये काम करताना, सामाजिक कार्य करताना या क्षेत्राचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो किंवा काय युटिलायझेशन केलं पाहिजे यामध्ये, याबद्दल मला काही मार्गदर्शन भेटेल का? नक्कीच. तुम्ही कोणत्या शिक्षण घेतलेलं आहे म्हणालात? एमएमसी. नक्कीच. मला पाठक सरांकडनं उत्तर जाणून घ्यायला आवडेल. पाठक सर, काय सांगाल? हा निकम, तुमचा जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं तुमचं करिअर जर करायचं असेल तर तुम्हाला कृषीविषयक ज्ञान किती आहे, शेतीविषयक तुमचं ज्ञान किती आहे, आणि ग्रामीण भागातील महत्वाचे जे काही प्रश्न आहेत. आता प्रश्न हे अनेक प्रश्न आहेत.
त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी जे बोललो की कृषी, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये शेतकरी कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं घेतात त्याच्याबद्दलचं आपल्याकडे ज्ञान पाहिजे. त्याच्याशिवाय नवतंत्रज्ञानाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा जर गोष्टी तुम्ही अपेक्षित केल्या, समजून घेतल्या तर निश्चितपणे तुम्ही तुमचं करिअर त्याच्यामध्ये करू शकता. नक्कीच. दुसरी गोष्ट, तुम्ही MAMC केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला 4 सेमिस्टरमध्ये जवळपास आपण 16 विषयाचा अभ्यास केलेला आहे. आणि ह्या 16 विषयाच्या अभ्यासापैकी जाहिरात हा जो विषय आहे की ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य लोकांना कुठल्या उत्पादनाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण त्याचा जो काही प्रचार आणि प्रसार आहे तो आपण करू शकतो. ग्रामीण भागामध्ये चालणाऱ्या अनेक प्रकारच्या चळवळी आहेत, त्या चळवळीवर तुम्ही प्रकाश टाकू शकता. जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्यांच्या कार्यपद्धती कशा आहेत, भारत सरकारचे उपक्रम कुठले कुठले आहेत, राज्य सरकारचे कुठले कुठले उपक्रम आहेत, या संपूर्ण उपक्रमाची माहिती आपण या माध्यमाच्या द्वारे देऊ शकतो. आणि निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी म्हणून तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये काम करू शकता. मग एखादा अधिकारी असेल त्याच्यासोबत तुम्ही चर्चा करा, त्याच्याकडनं मुलाखती घ्या. बोला काय म्हणता नावाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्याला बोलायला सांगा. आणि सामान्य लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना कुठले कुठले प्रश्न आहेत, एकदा त्याची तुम्ही जाण जर करून घेतली तर निश्चितपणे त्याचं उत्तर तुम्हाला ग्रामीण भागामध्येच मिळणार आहे. आणि महत्वाचं काय आहे की जो कोणी आपल्याला प्रश्न विचारतो त्याला त्याचं उत्तर माहिती असतं. फक्त त्याचा प्रश्न असतो की माझं हे उत्तर कशा पद्धतीने सोडवता येईल. म्हणजे तांत्रिक गोष्टी काही आहेत का, मधला मेडिएटर बद्दल काही बोलायचं आहे का, हे सगळं जर आपल्याला समजलं तर निश्चितपणे तुम्ही पत्रकारिता करू शकता. तुम्हाला हे माहिती आहे की जिल्हा पातळीवरती जिल्हा माहिती अधिकारी आहेत आणि त्याच सोबत अनेक प्रकारचे वर्तमानपत्र आहेत. सकाळसारखं वर्तमानपत्र आहे, या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ग्रामीण बातम्या ह्या जास्तीत जास्त येतात आणि तुम्ही त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. नक्कीच. खरं तर आपल्यासोबत परळवरून सुंदर राजदीप सर देखील आहेत आणि ते मुंबई विद्यापीठाच्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे खरं तर प्रमुख आहेत. सर, अनेकदा असं होतं की विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात मास कम्युनिकेशनला आणि त्यानंतर मग विद्यार्थ्यांचा कल नेमका कसा असतो की बाबा मला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मला प्रिंट मीडियामध्येच काम करायचं आहे किंवा मला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येच काम करायची संधी मिळाली पाहिजे, मला त्यातच करिअर करायचं आहे. काय सांगाल? विद्यार्थी आमच्याकडे आल्यानंतर प्राथमिक स्वरूपात त्याचं आम्ही काउन्सिलिंग करून घेतो. त्याचा कल जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याची आवड निवड आणि त्याची पर्सनॅलिटी सुटेबल ही कुठल्या क्षेत्राशी सांगड घालते तर ते आम्ही जाणून घेत असतो. समजा जर त्याला फील्डमध्ये जर काम करायचं असेल आणि प्रिंट मीडिया हे जास्त त्याला अपील होत असेल तर आम्ही मग तशा पद्धतीने त्याला तो कोर्स निवडण्यासाठी भाग पाडत असतो किंवा मोटिवेट करत असतो. आम्ही एखादा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा रेडिओ किंवा टेलिव्हिजन क्षेत्राशी खूप त्याला आवड असेल किंवा कॅमेरा घेऊन धावणे किंवा कॅमेरा पुढे बोलणे हे त्याला जर खूप आवडत असेल तर आपण मग त्याला टेलिव्हिजन क्षेत्राशी तो अभ्यासक्रम निवडण्यासाठी सांगत असतो. आपण जनसंपर्क क्षेत्रामध्ये जर आवड असेल तर आपण जनसंपर्क क्षेत्राचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी सांगत असतो किंवा जाहिराती संदर्भातला असेल तर जाहिरात क्षेत्रातला अभ्यासक्रम आपण निवडायला सांगत असतो त्यांना. नक्कीच. आणि आपल्या सोबत खरं तर महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी देखील आपल्या स्टुडिओमधून आहे, डॉक्टर मिलिंद. खरं तर मी तुमच्याकडे येते. रेडिओ आहे, त्यानंतर वृत्तपत्र आहे, त्यानंतर वाहिनी, या सर्वाकडे खरं तर मीडिया म्हणून या 3 गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. मात्र जनसंपर्क हे देखील एक त्यातलाच भाग आहे आणि हे देखील करिअर म्हणून क्षेत्र फार चांगलं आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल या क्षेत्राबद्दल. ॲक्च्युली सध्याचे युग हे माहिती युग आहे. ऑलिव्हिन टॉपलर या विचारवंतांनी म्हटलं आहे की कृषी औद्योगिक क्रांतीनंतर खऱ्या अर्थानं माहिती युगात ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळं ज्ञानाचं माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. त्यामध्ये माध्यम क्षेत्रात अशा खूप करिअरच्या खूप चांगल्या संधी आहेत. गेल्या 3 दशकात आपण जर पाहिलं तर माध्यम क्षेत्रामध्ये खूप झपाट्याने बदल होतोय. त्यामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये वार्षिक 13.9% इतकी वाढ झालेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की 2019 पर्यंत ही वाढ 2000 अब्ज
रुपयांपर्यंत जाणार आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की माध्यम क्षेत्र किती झपाट्याने वाढतंय आणि भविष्यात किती संधी उपलब्ध होणार आहेत हे तुम्ही यातून दिसून येते. भारतात आज घडीला सुमारे 70,000 वृत्तपत्र आहेत, 800 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, याशिवाय रेडिओ आहे, सिनेमा आहे, वेब पोर्टल आहे, ऑनलाईन वृत्तपत्र आहेत, मोबाईल न्यूज आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, सोशल मीडिया आहे, जाहिरात आहे, जनसंपर्क आहे, अनेक क्षेत्र आहेत. मला असं वाटतंय माध्यम संशोधन क्षेत्र आहे, बाह्य प्रसिद्धी माध्यम आहेत, प्रकाशन क्षेत्र आहे, माहितीपट आहे, चित्रपट आहे, जनसंपर्क क्षेत्र आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंटल सेक्टर आहे. यामध्ये पत्रकारितेचे पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी आहेत असं मला वाटतंय. यामध्ये प्रत्येकाचं एक स्पेशलायझेशन ठरलेलं आहे, त्यात तुम्ही खूप चांगल्या संधी आहेत. भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा वृत्तपत्र खपाचा देश आहे. दररोज भारतामध्ये 12 कोटी इतकी अंकाची दररोज विक्री होते. यावरून तुम्हाला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा नवनवीन वृत्तपत्र येत आहेत, नवीन आवृत्त्या वाढत आहेत, कंटेंटवर खूप भर दिला जातोय. वेगवेगळ्या कंटेंट नवा तयार करून कंटेंट एडिटर म्हणून संधी चांगल्या आहेत. याशिवाय बातमीदार आहेत, उपसंपादक आहेत, ब्युरो चीफ अशी पदं उपलब्ध आहेत. वृत्तपत्र क्षेत्रात सुद्धा खूप चांगली ऑनलाईन आवृत्ती आहे. वृत्तपत्रात इव्हेंट मॅनेजमेंट हा नवीन स्वतंत्र विभाग आता सुरू झालेला आहे, त्यामध्ये खूप करिअरच्या संधी आहेत. त्यामुळे अनेक पातळीवर संधी आहेत. आकाशवाणी आहे, दूरचित्रवाणी आहे, जाहिरात क्षेत्र आहे, अशा खूप चांगल्या संधी आहेत. मला वाटतं की या सर्व गोष्टींची अगोदर आपण माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी जर ह्यात पदार्पण केलं तर खूप चांगल्या संधी आहेत आणि खूप चांगलं करिअर आहे असं मला वाटतंय. नक्कीच. खरं तर कार्यक्रमामध्ये आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे बाबासाहेब यांचा पुण्यावरून. प्रियांका. नक्कीच संजय सर, मी तुमच्याकडे येते. आपण आधी फोन घेऊयात, त्यानंतर मी तुमच्याकडे येते. बाबासाहेब बोला, आपला काय प्रश्न आहे? नमस्कार. मला असं विचारायचं होतं की एखाद्या व्यक्तीला किंवा मुलीला जर का मेडिकल जर्नलिझम मध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. सुंदर सर, काय सांगाल? मेडिकल झाल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याला जर वाटलं की आपण मीडियामध्ये करिअर करायला पाहिजे तर नक्कीच आपण मेडिकल बॅकग्राऊंडचं रिपोर्टिंग आपण प्रसारमाध्यमामध्ये चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकाल, लिखाण उत्तम करू शकाल, लेख रूपक लिखाण करू शकाल आणि मेडिकल क्षेत्रातली चांगली माहिती आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकाल. आता स्वाईन फ्लू म्हणजे H1N1 हा जो आजार आहे, या आजाराबद्दल हा मेडिकल बॅकग्राऊंडचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकेल. तर याच्यात त्याला फ्रीलान्सिंग म्हणून सुद्धा खूप सुंदर संधी उपलब्ध आहे. नक्कीच. खरं तर या फोनवरून मला एक आठवलं की माझा देखील एक फ्रेंड आहे ज्याचा मीडियाशी काही संबंध नाहीये, म्हणजे अगदीच त्याचा जॉब वेगळा आहे आणि मात्र तो खूप छान लिहितो, खूप छान कविता करतो, त्याच्या स्वतःचं पुस्तक देखील आहे. म्हणजे हीच खरं तर गोष्ट आहे लिखाण करण्याची. आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे ती गोष्ट जर आपण लेखणीतून व्यक्त केली आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवली तर खरंच खूप छान गोष्ट आहे ही. पुण्यातून संजय सर आहेत. संजय सर, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, बोला. नाही, मला असं वाटतं की आता आपण माध्यम क्षेत्रातल्या करिअर संधींबद्दल बोलतोय, त्याचे जे काही कंटूर्स आहेत ते आपण स्पष्ट केले पाहिजेत. मगाशी आवताडे सरांच्या बोलण्यामध्ये जो उल्लेख आला की माध्यम आणि मनोरंजनाचं म्हणून जे काही क्षेत्र आहे तर ते सेवा क्षेत्रासारखं असेल, उत्पादन क्षेत्रासारखं असेल, तर ते भारताची विकासाची, आर्थिक विकासाचा जो वेग आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं तो वाढतो आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या संधी या त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच्यात आपल्याला काही गोष्टी निश्चित समजून घेतल्या पाहिजेत की ज्या वेळेला आपण जनसंज्ञापन किंवा मास कम्युनिकेशन म्हणतो त्यावेळेला त्याचा आवाका हा संपूर्णपणे मोठा आहे. त्याच्या अंतर्गत ही जनमाध्यमं म्हणजे वर्तमानपत्रापासून ते टेलिव्हिजन पर्यंत येतात आणि त्याच्यामध्ये नव्या माध्यमांचा आणि सोशल मीडियाचा सुद्धा समावेश हा निश्चितपणाने झालेला आहे. आणि याच्यामध्ये जशी प्रस्थापित माध्यमं आहेत तशा अनेक नव्या प्रकारच्या संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहेत आणि ज्याला आम्ही म्हणतो की बहुमाध्यमांचं जग, किंवा सरांनी जसा उल्लेख केला की ज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रस्फोट होतो आहे,
तर त्या या मिळणाऱ्या माहितीचा, ज्ञानाचा योग्य असा अचूक अर्थ लावणं आणि लोकांना तो समजावून सांगणं हे मोठं काम हे पत्रकारिता नावाचं जे काही क्षेत्र आहे किंवा माहिती क्षेत्रामध्ये काम करणारे ज्ञान कर्मचारी अशा पद्धतीने आपण निश्चितपणाने करू शकतो. त्याला आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही शाखेचे तुम्ही जरी पदवीधर असलात तरी सुद्धा तुम्हाला माध्यमांशी संबंधित खूप वेगळ्या प्रकारच्या संधी या निश्चितपणाने उपलब्ध आहेत, असतात. तुमचं स्पेशलायझेशन, तुमची अभिव्यक्ती आणि मग ती अभिव्यक्ती केवळ भाषेची नाही तर ती सादरीकरणाची सुद्धा आहे. काही उत्तम ग्राफिक डिझाईन करू शकतील, काही उत्तम मल्टीमीडिया फीचर पॅकेज असं करू शकतील. या सगळ्यामध्ये संधी ही निश्चितपणाने आहे आणि पुढचा काळ हा ज्याला आपण म्हणू की मल्टीडिसिप्लिनरी लर्निंग, बहुविद्याशाखीय अध्ययनाचं जर आहे तर त्याच्यामध्ये माध्यम क्षेत्रातलं करिअर हे तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आणि खूप वेगळ्या प्रकारच्या संधी देणारं हे निश्चितपणाने आहे. नक्कीच. खरं तर मी आता डॉक्टर गनी पटेल आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडे जाते. सर, खरं तर वर्तमान क्षेत्रामध्ये देखील फार मोठ्या संधी आहेत. फार जुनं खरं तर मीडियाकडे पहिलं बघितलं तर वर्तमानपत्राकडेच पाहिलं जातं की हां, वर्तमानपत्रामध्ये देखील मला करिअर करायचं आहे, मला रिपोर्टर व्हायचं आहे. तर यातल्या आता नवीन काही संधी आहेत का? सर्वप्रथम मी साम टीव्हीचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा एक चांगला विषय चर्चेला घेतलेला आहे. माध्यम क्षेत्र हे आमच्या सहकार्याने सांगितलं त्याप्रमाणे ग्लॅमरचा विषय आहे, निश्चितच आहे. तो ग्लॅमर बरोबर तर करिअरच्या दृष्टिकोनातून हा इतर विषयापेक्षाही सर्वात महत्त्वाचा विषय असं माझं ठाम मत आहे. याचं कारण हे आहे, मार्शल मॅक्लुहानचा सिद्धांत होता एक, जग हे माध्यमामुळे त्याला खेड्याचं स्वरूप प्राप्त होणार आहे. त्याचा अनुभव आपण घेतोय आणि या माध्यम क्षेत्रामध्ये इतर विषयाप्रमाणेच आज या मास कम्युनिकेशन या विषयाला विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना या माध्यम क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी संधी मिळत नाही. याचं मुख्य कारण हे आहे सरकारचं धोरण आणि विद्यापीठाचं कार्यप्रणाली. जे इतर विषय आपण हायस्कूल किंवा उच्च शिक्षणामध्ये आपण सामील करून घेतलेले आहेत, त्या उच्च शिक्षणापासून तर विद्यापीठी शिक्षणापर्यंत माध्यम क्षेत्राचे विषय हे सामील करणं आवश्यक आहे. आज काही विद्यापीठामध्ये पदवी स्तरावर एक ऐच्छिक विषय म्हणून महाविद्यालयामध्ये शिकवला जातो, परंतु तो नगण्य आहे. आणि म्हणून शिक्षणाची सुविधा जी मुंबईला असेल, दिल्लीसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असेल, ते औरंगाबाद सारख्या किंवा इतर छोट्या शहरामध्ये ती आजही उपलब्ध नाही. आणि म्हणून ग्रामीण शहरातील विद्यार्थी जो या क्षेत्रामध्ये करिअर करतो त्याची परिश्रम करण्याची ताकद आहे. या विद्यार्थ्यांना या माध्यम क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी एक निश्चित स्वरूपाचे धोरण या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठाने आखलं पाहिजे. मग नवीन टेक्नॉलॉजी आहे, वर्तमानपत्रांची स्पर्धा वाढत आहे, स्पर्धेचे युग निर्माण होत आहे. म्हणून माझं असं मत आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांना भाषा कौशल्य, त्यांच्यामध्ये भाषा कौशल्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, परिश्रमाची त्यांच्यामध्ये जिद्द आहे. आणि या विद्यार्थ्यांना ज्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या मिळवून देण्यासाठी विद्यापीठ स्तरावर जी अभ्यास मंडळ असतात त्या अभ्यास मंडळामध्ये माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करून, विद्यापीठातील प्राध्यापकांचा समावेश करून एक सिलेबस चांगला निर्माण करता आला पाहिजे. आणि हा विषय महाविद्यालय स्तरापासून तर विद्यापीठ स्तरापर्यंत हा वेगवेगळ्या स्तरावर सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक मीडियम, डिजिटल स्टुडिओ सारखे कोर्सेस जे आहेत ते या ठिकाणी निर्माण केले पाहिजेत. आजही चॅनलमध्ये, वर्तमानपत्रामध्ये स्किल असलेला किंवा तो पाहिजे तो विद्यार्थी मिळत नाही. त्यामुळे ही जी वर्तमानपत्रामध्ये अनेक चांगल्या पत्रकारांची मागणी आहे आणि पत्रकारिता ही
त्याला कोणत्याही प्रकारच्या वेळेचं बंधन नाही. तो रात्री त्याला कायद्याचं नॉलेज पाहिजे, पर्यावरणाचं नॉलेज पाहिजे, सामाजिक सेन्स जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पत्रकारितेमुळे विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होतो. या दृष्टिकोनातून अनेक कोर्सेस या ठिकाणी निर्माण केले पाहिजे. नक्कीच खरं तर आणि म्हणून विद्यार्थ्यांचा लोंढा जो याकडे वाढत आहे, ग्लॅमर आहे, प्रसिद्धी आहे आणि त्यामध्ये जिद्द आहे, काहीतरी मला करायचं आहे, त्याला या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नक्कीच. आता पटेल सरांनी जो मुद्दा मांडला की कुठेतरी पत्रकारितेचा सिलेबस आहे तो चेंज झाला पाहिजे. संजय सर, असं वाटतं का तुम्हाला की पत्रकारितेचा आत्ताचा जो सिलेबस आहे तो खरंच बदलला पाहिजे, त्याच्यामध्ये खरंच काही बदल घडवून आणले पाहिजेत? नाही, निश्चितपणाने. कारण आपण ज्या वेळेला माध्यमांच्या संदर्भामध्ये बोलतो त्यावेळेला माध्यमांमध्ये पत्रकारिता ही सतत बदलणारी आहे, जगाबरोबर राहणारी जर आहे, तर पत्रकारितेचा आणि माध्यम विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तोही सतत अद्ययावत होत राहिला पाहिजे. ज्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या विभागाचं उदाहरण देतो की दर 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी सिलेबस हा निश्चितपणाने अपडेट होतो आणि तो सिलेबस अपडेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ प्राध्यापक नाहीत तर माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अनुभवी पत्रकारांचा आणि इतर माध्यम तज्ज्ञांचा सुद्धा समावेश हा निश्चितपणाने होतो. मगाशी डॉक्टर पटेल सर म्हणाले त्याच्याशी मात्र मी असहमती थोडीशी इथं दर्शवू इच्छितो. याचं कारण माध्यमांमध्ये संधी निश्चितपणाने आहेत, त्या वाढत्या प्रमाणावर आहेत, पण त्या ज्या आपण आधीच्या अनुभवातनं जर पाहायला गेलो तर प्रस्थापित वृत्तपत्रामधल्या किंवा माध्यमांमधल्या नोकऱ्या अशा नाहीत, तर त्या नव्या क्षेत्रामधल्या नोकऱ्या आहेत. आणि मग त्या प्रकारचा स्किल सेट किंवा कौशल्य हे आपण जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना देऊ तेवढ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची ज्याला आपण म्हणू की रोजगार क्षमता आणि स्वतःची स्थान हे निर्माण करण्याची क्षमता ही निश्चितपणाने वाढेल. आणि माझा अनुभव असा आहे की ज्यावेळेला आमच्या विभागामध्ये अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागातले आणि अगदी दिल्लीपासूनचे विद्यार्थी येतात, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार चांगलं काम आणि चांगली संधी ही निश्चितपणाने मिळते. आणि अशी संधी ही जिथे मिळेल त्याचा फायदा घेणं हे आवश्यक आहे. नक्कीच. सुंदर उदाहरण आताच ताजं देतो. मी याबद्दल एकच उदाहरण मी आता देऊ इच्छितो. मी असं मत स्पष्ट केलं की जे विद्यार्थी ग्रामीण आणि शहरी भागातून शहराकडे या अभ्यासक्रमासाठी येतात त्यांना मेट्रोपॉलिटन शहरातील विद्यार्थ्यांसारख्या सुविधा मिळत नाही. आणि म्हणून अभ्यासक्रम जे तयार केले जातात अभ्यासक्रम जे तयार केले जातात वर्तमानपत्रामध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल, ते अपडेट पाहिजे आणि वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या पाहिजे. फक्त वृत्तपत्रामध्ये बातमी लिहिणारा पत्रकार नाही, त्यामध्ये सर्व कौशल्य त्यामध्ये शिकवले गेले पाहिजे आणि त्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करता आल्या पाहिजे. आणि म्हणून हा जो लोंढा येतो या लोंढ्याला एक दिशा निर्माण होईल. नक्कीच. सुंदर सर. प्रियंका, आपण म्हटल्याप्रमाणे आपल्यास लिखाणाची आणि कवितेची आवड आहे. प्रत्येकांमध्ये सर्जनशीलता कमी अधिक प्रमाणात नक्कीच असते आणि पत्रकारिता हे असं क्षेत्र आहे की जिथे सर्जनशीलता ही सर्वात जास्त आवश्यकता असते. त्याची वाढ करणे, त्याची लागवड करणे आणि त्याचा पुरेपूर वापर करणे, बातमी लिहिताना, बातमी देताना, बातमीचं सादरीकरण करताना याचा खूप उपयोग होत असतो. म्हणून या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा पूर्ण वापर करून घ्यावा आणि उत्तम करिअरकडे नक्कीच त्याला वाटचाल करायला खूप चांगली संधी आहे. नक्कीच. दुसरा विषय चर्चेला जात आहे अभ्यासक्रमासंदर्भातला. आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये ऑनलाईन जर्नलिझम, न्यू मीडिया टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया असे विषय मुद्दामून आम्ही अंतर्भूत केलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचं ज्ञान मिळावं आणि करिअरमध्ये कुठलीच बाधा येता कामा नये म्हणून आम्ही प्रयत्नशील नक्कीच असतो.
नक्कीच आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे कर्जतवरून. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यासक्रमामध्ये नक्कीच सर, मला खरं तर हा विषय फार मोठा आहे. मला याविषयी विद्यार्थी वर्गाला सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. नक्कीच मला जाणून घ्यायचंच आहे. मात्र आपण एक फोन घेऊयात. आपल्याला एक फोन आलेला आहे संजय यांचा कर्जतवरून. संजय, काय प्रश्न आहे? बोला संजय. हॅलो, बोलू का? हा बोला. हा हॅलो, एक प्रश्न आता मला विचारायचा आहे. एक आता आवाज येतोय ना व्यवस्थित? हो येतोय, तुम्ही एक सलग बोला सर. हा, माझी मुलगी आता 12वीला आहे, उत्कर्ष वदरेकर. हा, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की कोणीही द्यावं, म्हणजे यापैकी चर्चेतला असणाऱ्यांनी, की तिला या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय पत्रकारितेच्या क्षेत्रात, तर तिने आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं का 12वी नंतर थेट पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावा आणि प्रिंट मीडियावर जास्त लक्ष द्यावं का या माध्यमांच्या ह्याच्यात, याच्याबद्दल इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या ह्याच्यात द्यावं, यावर जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नक्कीच खरं तर सुंदर सर, मला या प्रश्नाचं उत्तर देखील जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून आणि तुमचा राहिलेला मुद्दा देखील. 12वी नंतर तुमच्याकडून देखील उत्तर मी जाणून घेणार. 12वी नंतर 3 वर्षाचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे आणि विद्यार्थिनी जर ग्रॅज्युएट होत असेल तर तिला मीडिया ग्रॅज्युएशन करण्याची संधी उपलब्ध आहे. तर तिने 12वी नंतरचा 3 वर्षाचा मीडियाचा कोर्स उपलब्ध आहे, तो करायचा, ज्याला आपण BMM प्रोग्राम म्हणतो, बॅचलर ऑफ मास मीडिया. 3 वर्षाचा 6 सेमेस्टरचा हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. मॅडम, या संदर्भात मी थोडं जोडून बोलतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनॅशनल जर्नलिझम आणि नियमित जर्नलिझम असे 2 कोर्स अनेक वर्षापासून चालतात. त्यानंतर डिजिटल स्टुडिओ पण या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि ही मुंबई नंतर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे. आणि असे अनेक सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स आता सुरू होतात. आता आज 12वी नंतर इंटरनॅशनल जर्नलिझम आणि नॅशनल लेवलचा नियमित जर्नलिझम कोर्स 3 वर्षाचा या ठिकाणी आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना BA नंतर जे पत्रकारितेमध्ये 12वी नंतर येऊ इच्छितात त्यांना एक विनंती आहे, जर तुम्हाला करिअर पत्रकारितेत करायचं असेल तर 12वी नंतर BA न करता 12वी नंतर पत्रकारितेमध्ये या, म्हणजे तो 3 वर्षाचा त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि त्यानंतर त्यांना पदव्युत्तर कोर्सही त्यांना करता येईल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये. नक्कीच खरं तर सर पटेल सरांनी उत्तर दिलेलं आहे. खरं तर माझ्याबरोबरही असंच काहीसं झालं. मी BCom मधनं ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर कुठेतरी मला BMM विषयी आवड निर्माण झाली असं म्हणण्यापेक्षा BMMचे कॉलेजेस असतात आणि पत्रकारितेचे देखील काही डिप्लोमा कोर्सेस असतात हे मला उशिरानं कळालं. मात्र त्यानंतर मी 3 वर्षाचं BMM केलं आणि मग असं वाटायला लागलं की अरे 3 वर्ष BComचे फुकट गेले का. तर तसं नाहीये. BComचा अभ्यास देखील मला तितकाच महत्त्वाचा ठरला, BMMचा देखील तितकाच महत्त्वाचा ठरतोय, कारण आज या क्षेत्रामध्ये मी माझं करिअर करते आहे. खरं तर ही चर्चा आहे ती फार महत्त्वाची आहे आणि अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. या करिअरमध्ये, मीडिया करिअरमध्ये आणखी किती संधी आहेत आणि विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांना कसं आपलं करिअर घडवता येऊ शकतं याविषयी मला या सर्व मान्यवरांकडनं खरं तर जाणून घ्यायचं आहे. मात्र मोठं व्हायचंय मला. यामध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर मोठं व्हायचंय मला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर मगाशी चर्चा फार रंगात आलेली होती. आपण वृत्तपत्र त्याचप्रमाणे म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याबद्दल मगापासून बोलतच आहोत. मात्र मी आता पुन्हा एकदा जाते मिलिंद सरांकडे. मिलिंद सर, काय सांगाल की जनसंपर्क क्षेत्रामध्ये शासकीय पातळीवरती नेमक्या काय संधी आहेत? जनसंपर्क क्षेत्रामध्ये शासकीय पातळीवर आता नव्या संधी उपलब्ध होत आहेत. जिल्हा माहिती अधिकारी असेल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आहे, तिथं खूप संधी चांगल्या आहेत. केंद्र शासनाचे जे UPSC थ्रू IIS आहे, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, ही जर परीक्षा उत्तीर्ण झाली
तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB मध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळू शकते. रजिस्टर ऑफ न्यूजपेपर्समध्ये तुम्हाला काम करायची संधी आहेत. फील्ड ऑफिसेस आहेत, क्षेत्रीय प्रचार कार्यालय यामध्ये चांगल्या संधी आहेत. केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, तिथं तुम्ही PRO म्हणून काम करू शकताय. महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आहेत, तिथं तुम्ही PRO म्हणून काम करू शकताय. शासन आणि जनता यातील एक दुवा म्हणून जनसंपर्क अधिकारी खूप चांगली भूमिका बजावू शकतोय. कारण जनता आणि शासन यामध्ये थोडा गॅप राहिल्यामुळे तो गॅप भरून काढण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याला काम करावं लागेल. शासनाच्या विविध योजना असतील, विविध उपक्रम असतील, त्यांची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य माणसापर्यंत नेणं किंवा टार्गेट ग्रुपपर्यंत नेणं हे खऱ्या अर्थाने जनसंपर्काचं काम आहे. कंपनी आणि शासन आणि अधिकारी यांच्यातला एक दुवा म्हणून सुद्धा जनसंपर्क अधिकाऱ्याचं काम आहे. खूप चांगल्या पद्धतीनं संधी आहेत जनसंपर्कामध्ये आणि विशेषतः मीडियामध्ये तर संधी आहेतच. म्हणजे P. साईनाथ सारखे जे पत्रकार आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले. तळागाळातले जे प्रश्न असतील त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मला स्वतःला असं वाटतं की डॉक्टर सुंदर राजदीप सर असतील, संजय तांबट सर असतील, डॉक्टर गणी पटेल सर असतील, डॉक्टर सुहास पाठक सर असतील, मी ह्यांना सगळ्यांना ओळखतो. यांचं काम पाहिलंय, विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची पद्धत पाहिली आहे. मी अनेक विद्यापीठात सोलापूर विद्यापीठात डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर आहेत, कोल्हापूरमध्ये डॉक्टर निशा पवार मॅडम आहेत, डॉक्टर रत्नाकर पंडित सर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं डॉक्टर कलमे सर आहेत. आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांना जाणून घेणं आणि हे क्षेत्र खूप झपाट्याने वाढते. मला स्वतःला असं वाटतं की एकट्या मुंबईमध्ये 80 महाविद्यालय आहेत जर्नलिझमचे. म्हणजे मास मीडिया खूप वेगळ्या पद्धतीनं वाढतोय आणि ही नवी पिढी एज्युकेशनमध्ये आल्यामुळं एक नवी विचारसरणी किंवा मीडियात कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजे हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजेल. आणि भविष्यात खूप चांगल्या संधी आहेत जनसंपर्कामध्ये. प्रकाशन क्षेत्रात संधी आहेत. जनसंपर्कात आता नवीन क्षेत्र वाढतंय आणि प्रत्येक क्षेत्रात ही जनसंपर्काची गरज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने यात काम करता येईल. मुलांना मला बी काही फोन येतात की खेडेगावातून 12वी मी झालोय आणि पुढे काय संधी आहेत का नाही. मला स्वतःला असं वाटतं की ग्रामीण भागात सल्ला देणं किंवा मार्गदर्शन करणं यामध्ये काही मुलांना मार्गदर्शनाचा अभाव आहे. परंतु हे सगळे दिग्गज आहेत, यांना खूप अनुभव आहे सरांना. तर यांच्याशी तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला मास कम्युनिकेशन मधले कोणते कोर्सेस आहेत, कोणता कोर्स केला तर तुम्हाला आवड आहे हे खूप चांगल्या पद्धतीने कळेल. डॉक्टर सुंदर राजदीप सरांनी मला सांगितलं की विद्यार्थी आले तर आम्ही त्याला काउन्सिलिंग करतो की त्याचा कल कुणीकडे आहे. मला स्वतःला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं, ग्लॅमर म्हणजे त्यांना वाटतं मीडिया म्हणजे टीव्हीच फक्त छान छान दिसणं, याच्या पलीकडे पण मीडिया आहे आणि वेगळ्या संधी आहेत. हे मला वाटतं गुरुजनांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितली तर खूप चांगली संधी आणि चांगले विद्यार्थी घडतील. आणि एक जनसंपर्क असतील, विविध माध्यम असतील, वेब मीडिया आहे, सोशल मीडिया तर खूप वेगानं वाढतोय, प्रसार त्याचा खूप वेगळ्या पातळीवर होतोय. त्यामध्ये खूप संधी आहेत आणि संधीत सोनं करावं असं मला वाटतंय. नक्कीच. खरं तर या जनसंपर्क क्षेत्रामधल्या संधी तर सर तुम्ही सांगितल्यात, मात्र जर या क्षेत्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला यायचं असेल तर मग त्याने अभ्यास कशा पद्धतीने करावा, कारण अभ्यासाची पद्धत देखील जनसंपर्क अधिकारी होण्यासाठी थोडी का होईना मात्र वेगळी आहे ती. जनसंपर्क बरोबर आहे. जनसंपर्क म्हणजे प्रचंड पॅशनेट काम आहे हे. आणि ज्यांना जनसंपर्काची आवड आहे, लोकांना भेटायला आवडतंय, नवीन वेगळं काहीतरी करायला आवडतंय, जनसंपर्क ठेवून आपल्या कामामध्ये एक सुसूत्रता आणि नवीन विचार देणं हे ज्यांना आवड आहे ते मुलांना ह्या जनसंपर्क क्षेत्रात येऊ शकतात असं मला वाटतंय. नवीन काय करता येईल, जनसंपर्काची आवड असणं आणि जनसंपर्काच्या दृष्टीनं नवीन विचारांची मांडणी करणं आणि वेगळ्या पद्धतीने एक नवा विचार देणं, ह्या गोष्टी जनसंपर्कात खूप गरजेच्या आहेत. मला वाटतं ह्यात आळशी माणसं आणि कंटाळा येणारे माणसं यांचा काही उपयोग नाही. परंतु तुम्ही या संदर्भात जनसंपर्क काही लोकांना भेटलं पाहिजे, वरिष्ठांना, त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे की जनसंपर्कात क्षेत्रात खूप चांगल्या लोकांनी काम केले. माहिती जनसंपर्क क्षेत्रामध्ये अजय अंबेकर सर असतील, ब्रिजेश सिंह सर असतील, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जनसंपर्काची व्याख्या केली. आमच्या महावितरणचे पूर्वीचे राम दुतोंडे सर असतील, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने PR केलाय. मला सगळ्यांना असं वाटतं की ह्या वेगळ्या पद्धतीने मीडिया वाढतोय, जनसंपर्काची व्याख्या बदलते आहे आणि जनसंपर्क क्षेत्र खूप जवळ येते. ह्या सर्व संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे असं मला वाटतं.
नक्कीच खरं तर सुंदर सरांना काहीतरी बोलायचंय. सुंदर सर बोला. मिलिंद सरांच्या उत्तराला जोडून उत्तर देतोय. मुंबई विद्यापीठामध्ये 107 कॉलेजेसमध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालतो. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये 1 पेक्षा जास्त अभ्यासक्रम चालतात आणि एकूण 4,500 विद्यार्थी दरवर्षी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचं ग्रॅज्युएशनचं अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण होत असतात. नक्कीच प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हे पत्रकार आणि पत्रकारितेवर अंकुश ठेवण्यासाठी ठेवलेली जी संस्था आहे, त्या संस्थेचे माजी अध्यक्ष तत्कालीन न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये जे येऊ इच्छितात त्यांना पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात यावं असा त्यांनी एक मनोदय ठेवला होता. याची जर अंमलबजावणी खरंच जर झाली तर भारतासारख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर पत्रकारिता जिथे राबवण्यात येते तिथे पत्रकारिता अभ्यासक्रमाला खूप वाव मिळेल. नक्कीच याला जोडून एक माझी एक बोला पटेल सर. सूचना आहे का या करिअरमध्ये विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय शासनाने घ्यावा. महाविद्यालयीन BA प्रथम वर्षापासून हा ऐच्छिक विषय विद्यार्थ्यांना सुरू करण्यात यावा आणि तो अनुदानित करावा. कारण हा विषय फक्त एक तर प्राध्यापक म्हणून त्यांना रोजगार संधी मिळेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये सुद्धा संधी मिळेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांना संधी आज उपलब्ध आहेत. कारण आपण 21व्या शतकाकडे गेलोय आणि सुपर पॉवर बनण्याच्या दृष्टिकोनातून मीडिया हा अतिशय महत्वाचा माध्यम आहे आणि म्हणून येणाऱ्यांना न रोखता यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करून त्या विद्यापीठाला सक्षम करणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि नवीन अभ्यासक्रम सक्षम करणं महत्वाचं आहे. नक्कीच विद्यापीठांना सक्षम करणं देखील महत्वाचं आहे आणि काळानुरूप जो अभ्यासक्रम आहे तो बदलणं देखील गरजेचं आहे. कारण चालू घडामोडींप्रमाणे जर का तो अभ्यासक्रम असेल तर तो विद्यार्थ्यांसाठी देखील उपयोगाचा ठरू शकतो. त्याच्या पुढच्या करिअरसाठी खरं तर तो उपयोगाचा ठरू शकतो. मी पुण्यामध्ये जाते. संजय सर बोला. प्रियंका, मगाशी जे चर्चेमध्ये 3 मुद्दे आले त्या संदर्भात मी काही बोलू इच्छितो. की पहिला मुद्दा जो आला की 12वी नंतर पत्रकारितेचा अभ्यासक्रम, माध्यमांचा अभ्यासक्रम हा असावा का आणि पदव्युत्तर याच्यानंतरच माध्यमांचा अभ्यास असावा का, पत्रकारितेचं शिक्षण असावं का. हे 2 प्रवाह आहेत आणि या दोन्ही प्रवाहांमागची ज्याला आपण म्हणू की कारणमीमांसा विचारात घेतली पाहिजे. की एक गोष्ट म्हणजे माध्यम क्षेत्र वेगाने वाढत असताना त्याला पुरेशा प्रमाणामध्ये मनुष्यबळाचा, सक्षम मनुष्यबळाचा पुरवठा करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टर पटेल सर जसं म्हणाले की वेगळ्या महाविद्यालयांमध्ये या प्रकारचे अभ्यासक्रम आपल्याला सुरू करता येतील, पण त्याच्यातला प्रश्न असा आहे की या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी नाही नक्की आहे मराठवाड्याच्या अनेक महाविद्यालयात ऐच्छिक विषय सुरू आहेत. नाही आहेत निश्चितपणाने आहे. त्याचा विस्तार असा आहे की प्रत्यक्ष काम करणारे प्रत्यक्ष काम करणारे पत्रकार आणि शिकवणारे याचा जो काही मेलाप व्हायला पाहिजे. कारण पत्रकारिता ह्या आम्ही त्याला म्हणतो की प्रॅक्टिसिंग प्रोफेशन आहे. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष अनुभव कौशल्य आणि मग त्याच्यातून वरच्या पायरीवर पुढे जाणं हा आवश्यक आहे. जनसंपर्काचा विषय जो निघाला अवताडे सरांच्या ह्याच्यामध्ये, तर जनसंपर्क करताना सुद्धा सुरुवातीला माध्यमांमध्ये, माध्यम क्षेत्रामध्ये जर काम तुम्ही केलेलं असेल तर माध्यमं कशी काम करतात, कोणती बातमी छापून येते किंवा तिथे काम करणारे लोक आहेत याची माहिती मिळाली तर जनसंपर्क जास्त चांगल्या पद्धतीने करता येतो. आणि याच्यामध्ये सुद्धा खूप वेगळ्या प्रकाराने संधी कशा वाढतायत. तर नुकत्या लोकसभेपाठोपाठ विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका झाल्या आणि राजकीय PR, राजकीय जनसंपर्क हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. त्यांचं सोशल मीडिया हँडलिंग वाढवणं, त्याचबरोबर कॉर्पोरेट कम्युनिकेशन हे सुद्धा वाढतं आहे.
त्यामुळे अशा प्रकाराने वेगळ्या प्रकाराने काम करणं, जनसंपर्क करता येणं आणि कंटेंट तयार करणं आणि संपूर्ण जगभरासाठी तुम्हाला एक चांगली संधी उपलब्ध करणं हे आताच्या काळामध्ये शक्य आहे. आणि या नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या वातावरणाचा फायदा हा निश्चितपणाने या सगळ्या विद्यार्थ्यांना होईल आणि या सर्व आपल्या माध्यम शिक्षण संस्थांनी त्याचा जरूर निश्चितपणाने लाभ घेतला पाहिजे आणि आपले जे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्याशी सुसंगत हे केले पाहिजेत. नक्कीच अभ्यासक्रमाशी सुसंगत असे उपक्रम राबवले पाहिजेत. खरं तर एक मुद्दा महत्त्वाचा तुम्ही मांडलात सर, की जनसंपर्क अधिकारी असेल किंवा जनसंपर्क क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर मीडियामध्ये चॅनलमध्ये जर काम केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मिलिंद सर हे अगदी तंतोतंत आहे की चॅनलमध्ये काम केल्याचा तुम्हाला देखील अनुभव आहे आणि जनसंपर्कसाठी त्याचा तुम्हाला देखील फायदा नक्कीच झालेला असेल. काय सांगा? हो, मी गेली 6 वर्ष मी दैनिकात काम केलं उपसंपादक म्हणून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा 3 वर्ष मी काम केलं. त्याचा खूप मला चांगला उपयोग झाला. त्याचं कारण असं आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियात तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला बातमी जनसंपर्क अधिकारी म्हणून तुम्ही एखादी बातमी देताना तुम्हाला किती कमी शब्दात तुम्हाला कंटेंट, जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मीडियामध्ये एवढा लोकांना वेळ नसतो की बातमी एडिट करणं, संपादन करणं, तेवढा वेळ देणं. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना काय हवं आहे की मीडियाची भूक काय आहे त्या अनुषंगाने आपली बातमी तयार करणं आणि संस्थेची प्रतिमा, शासनाची प्रतिमा एक सकारात्मक पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं जनसंपर्क अधिकाऱ्याचं काम आहे. आणि ते चांगलं करण्यासाठी ह्या सर्व प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांचा खूप चांगला उपयोग होतोय. आणि सोशल मीडिया आता नव्यानं वेगानं वाढतोय. गुगल ॲडव्हर्टायझिंग असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग असेल, गुगल ॲडव्हर्टायझिंग आहे, युट्यूब ॲडव्हर्टायझिंग आहे. बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये कंटेंट एडिटर नावाची जी संकल्पना आहे ती नव्यानं सुरू होते. मला स्वतःला असं वाटतं की ह्या सगळ्या संकल्पना, ह्या सर्व कल्पना, नवे विचार आपण अंगीकरण करण्यासाठी आपण नवीन माध्यमांचा सुद्धा चांगल्या बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि आत्मसात केले पाहिजे. नवीन माध्यम सुद्धा आपण आत्मसात केले पाहिजे. नक्कीच नवीन माध्यमांचा अभ्यास केला पाहिजे. आणि रेडिओ हे माध्यम आहे ते देखील तितकंच प्राचीन आहे आणि आता ते तितकंच विकसित झालेलं आहे. तर मला सुहास पाठक सरांकडनं जाणून घ्यायला आवडेल की रेडिओ मध्ये करिअर करण्यासाठी आता कोणत्या संधी आहेत. आणि आता तर रेडिओ करिअर क्षेत्रामध्ये खरं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती प्रगती झालेली आहे, विकास साधलेला आहे रेडिओ क्षेत्रामध्ये. तर विद्यार्थ्यांनी हा क्षेत्र निवडण्यासाठी नेमक्या विद्यार्थ्यांना कोणत्या संधी आहेत? हा जो प्रश्न आहे याचं उत्तर खूप सोपं आहे. माहिती, मनोरंजन, ज्ञान, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्राच्या काळामध्ये आता दूरदर्शन जसं 1982 ला रंगीत झालं आणि त्यावेळेला असं बोललं गेलं की आता आकाशवाणी कोण ऐकणार आहे. मग त्यावेळेपासून आतापर्यंत आकाशवाणीमध्ये, नभोवाणीमध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. म्हणजे शॉर्ट वेव्ह, मीडियम वेव्ह याच्यामधनं आपण आता FM वरती आलेलो आहोत. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे साधारणतः 40 किलोमीटर ते 60 किलोमीटर या अंतरामध्ये त्या क्षेत्रामधली जी काही मंडळी आहे त्या मंडळींचे त्यांचे आवडणारे कार्यक्रम, त्यांची भाषा, त्याच भाषेमध्ये त्या कार्यक्रमाचं प्रसारण हे केलं जातं. आणि प्रायोजित कार्यक्रमाची संख्या आता दिवसेंदिवस खूप वाढलेली आहे. मग ते DSKG असेल किंवा दिलखुलास हा जो कार्यक्रम आहे शासनाचा, म्हणजे शासनाचा कुठला तरी प्रश्न असला तरी विद्यार्थ्याला त्याची जाण होते आणि तो विद्यार्थी अशा प्रकारचे कार्यक्रम 5-5 मिनिटाचे तयार करून एखादा प्रायोजक मिळवून तो कार्यक्रम प्रसारित करू शकतो. म्हणजे बातम्या देणं, वृत्तनिवेदक हे आहेच. कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाचं संयोजन, कार्यक्रमाची निर्मिती, संहिता लेखन या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याच्या समोर आता अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही उत्तम कविता लिहित असाल तर निश्चितपणे तुम्ही युववाणी नावाच्या कार्यक्रमामध्ये काम करा. तुम्ही उत्तम नाट्यकार असाल तर तुम्हाला उत्तम असं नभोनाट्य करता येईल. तुम्ही कथाकार असाल, कवी असाल तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्याकडे त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. म्हणजे मला मुद्दाम हे सांगायचं आहे की विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असलेल्या ज्या काही म्हणून कला आहेत त्या कलेचा प्रसार त्याला आकाशवाणीच्या मार्फत करता येतो. आणि आज रेडिओ तुमच्या कारमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतोय FM, मग 91.1 असेल, 101.1 असेल. म्हणजे युवकांना असणारी आवड आणि विशेष म्हणजे हे माध्यम असं आहे की तुम्हाला समोर बसायची गरज नाहीये.
तुम्ही कुठेही फिरत हा कार्यक्रम ऐकू शकता. आणि मनोरंजनातलं प्रबोधन ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे विद्यार्थ्याला प्रबोधन जर करायचं असेल तर थोडंसं पहिल्यांदा मनोरंजन केलं पाहिजे. आणि मनोरंजन केलं की आपल्याला जो उद्देश सांगायचा आहे तो निश्चितपणे आपण त्याला सांगू शकतो. खरंय. अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत ना. म्हणजे ठामपणे आपल्याला एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर त्याची संहिता कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त संदेश गेला पाहिजे. मीडियम इज द मेसेज. जाहिरात ही 10 शब्दाची 12 शब्दाची 10 सेकंदाची 12 सेकंदाची जर असेल तर निश्चितपणे ती अपील करते. निरीक्षराला पण समजते, साक्षर लोकांना समजते आणि बातम्या ज्या आहेत त्या अपडेट झालेल्या आहेत. विद्यार्थ्याला जर ट्रान्सलेशन जर येत असेल इंग्रजीमधलं मराठीमध्ये, मराठीमध्ये हिंदीमध्ये, हिंदीमधलं इंग्रजीमध्ये, तर निश्चितपणे तो त्याचा विकास हा झपाट्याने करू शकतो. नक्कीच. आणि पत्रकारितेमध्ये नेमकं काय आहे, नक्कीच एकूणच रेडिओ क्षेत्रामध्ये नक्कीच रेडिओ क्षेत्रामध्ये खरं तर अनेक संधी आहेत. फक्त रेडिओ म्हटल्यानंतर निवेदकच डोळ्यासमोर येऊन चालणार नाही. ते वृत्त नियोजन करणं असेल किंवा संयोजन असेल, कार्यक्रमाचं लेखन असेल, कार्यक्रमाची निर्मिती असेल, अशा अनेक संधी खरं तर रेडिओ या क्षेत्रामध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी आता आहेत. मी जाते संजय सरांकडे. आपण पाहतो की प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, यासोबतच आणखी एक मीडिया म्हणजे या क्षेत्रामध्ये पाहिलं जातं ते म्हणजे जाहिरात क्षेत्र. या जाहिरात क्षेत्रामध्ये देखील विद्यार्थ्यांना करिअरसाठी काय काय संधी आहेत? एकतर जाहिरात हे सर्वच माध्यमांशी संबंधित असं क्षेत्र आहे. मुद्रित माध्यमांमधली जाहिरात तर त्याचं डिझाईन आणि त्याची विशेषतः कॉपी रायटिंग कशी असली पाहिजे इथपासून ती आता जी जाहिराती नव्या माध्यमांमध्ये शिफ्ट होत आहेत, म्हणजे विशेषतः क्लासिफाईड्स नव्या माध्यमांमध्ये जात आहेत. तर या सगळ्यामध्ये ज्यांच्याकडे निर्मितीची काही क्षमता आहे आणि वेगळेपणाने विषय मांडता येण्याची क्षमता आहे अशांना संधी या जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये आहेत. रेडिओ जिंगल्स असतील किंवा आकाशवाणीवर दूरचित्रवाणीवर सुद्धा दृकश्राव्य माध्यमातून चांगल्या प्रकाराने जाहिराती सादर करता येणं, याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढते आहे. आणि किंबहुना ज्याला आपण म्हणू की माध्यमांचं क्षेत्र वाढतंय त्याचा आर्थिक पाया किंवा आधार हा हे जाहिरातींचं क्षेत्र आहे. त्यामुळे त्याचा विचार हा विद्यार्थ्यांनी निश्चितपणाने करावा. नक्कीच. केवळ जाहिरातींसाठीच म्हणून जे काही प्रशिक्षण आहे तर ते कमी आहे. नेहमीच्या माध्यम संस्थांमध्ये त्या प्रकारचं प्रशिक्षण हे पुरेसं दिलं जात नाही असं माझा अनुभव. नक्कीच. मी जाता खरं तर सुंदर सर तुमच्याकडे जाते की विद्यार्थ्यांमध्ये भाषेची भीती असते की मला इंग्लिश नाही येत बोलता नीट, मी फ्लुएंटली इंग्लिश नाही बोलू शकत. मग अशा वेळेला मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी जर का मीडिया घेतला आणि ते पण मराठी मीडियम मधनं जर का मीडियाचं त्यांनी शिक्षण घेतलं तर त्याचा उपयोग त्यांना होऊ शकतो ना? मुंबई विद्यापीठामध्ये मी काम करताना किंवा शिकवताना भाषेची अडचण मात्र स्टुडंटला कधीच येताना मी बघितलेली नाही. जरी अभ्यासक्रमाची भाषा ही इंग्लिश असेल तरी पण विद्यार्थ्यांना आम्ही स्वायत्ता देत असतो. त्यांनी आपापल्या भाषेमधून उत्तर उत्तमपणे लिहू शकता तर त्यांनी लिहायला पाहिजे, बोलायला पाहिजे. वर्गामध्ये प्रेझेंटेशन देण्याची भाषा जी आहे त्याला जर मराठीतून द्यायचं असेल तर आम्ही त्याला खूप प्रोत्साहित करतो. हिंदीतून द्यायचं असेल तरी सुद्धा आम्ही प्रोत्साहित करतो आणि इंग्रजीमध्ये तो सुद्धा हे करतो. तर या सगळ्या एकूणच प्रक्रियेमध्ये आमची भूमिका अशी असते की माध्यम क्षेत्रामध्ये इंग्रजीचा खूप वापर होत असतो. तर पत्रकारांना किमान इंग्रजी भाषा बोलता यावी, बोलण्याची सवय व्हावी, ऐकण्याची सवय व्हावी, लिहिण्याची सवय व्हावी, भाषांतराची सवय व्हावी म्हणून आम्ही त्यांना इंग्रजी भाषेकडे जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करतो. परंतु केवळ रिजनल लँग्वेज म्हणून तो मराठी किंवा हिंदी असं आम्ही कधीच विभागणी करत नाही, कधीच दुय्यम स्थान देत नाही. सगळ्याच अभ्यासक्रमामध्ये आम्ही असं बघतो की रिजनल लँग्वेजचे विद्यार्थी हे टॉपर पण असतात, कारण की आपल्या स्वतःच्या मातृभाषेतून खूप छान पद्धतीने ते लिखाण करू शकतात, रिसर्च लिहितात, डेझर्टेशन लिहितात, उत्तम उत्तरं सुद्धा लिहित असतात.
नक्कीच खरं तर भाषेची ही अडचण असते ती प्रत्येक विद्यार्थ्याला येत असते. केव्हा केव्हा ऍडमिशन देखील मिळत नाही इंग्लिश मिडियमला. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांना मराठी मीडियमला देखील ऍडमिशन घेता येऊ शकतं. मात्र सुंदर सरांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना टेन्शन घेण्याची खरं तर काही गरज नाहीये. मीडिया हे क्षेत्र आहे, यामध्ये अनेक संधी आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत रेडिओ असेल आणि आपल्याला मिलिंद सरांनी सांगितल्याप्रमाणे जनसंपर्क क्षेत्रामध्ये देखील आपण करिअर करू शकतो. जाहिरात क्षेत्र असेल, वेब असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये खरं तर आता मीडिया आहे ती पसरलेली आहे आणि या मीडियामध्ये खरं तर अनेक संधी आहेत. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार की त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या विद्यार्थी पालकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून. खरं तर असे अनेक विषय घेऊन आम्ही हा कार्यक्रम आणत असतो आणि उद्या देखील या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला भेटणारच आहे. एक नवीन विषय घेऊन खरं तर आपण उद्या देखील या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आता मात्र इथेच थांबते. नमस्कार.